पण पहिला ब्रेक कसा मिळाला किंवा असं वाटलं कधी की मी सुद्धा अभिनेता होऊ शकतो? नाना पाटेकर यांचा थोडा प्रभाव जाणवला त्या काळामध्ये की कोण आवडता होता की किंवा असं वाटत होतं का की ह्याच्यापेक्षा मी बेटर केलं असतं? नाही, तसं कधीच नाही होऊ शकत. कोणी ऍक्टर असं बोलू शकत नाही याच्यापेक्षा बेटर केलं. ज्याचं त्याचं करू शकतं की म्हणजे काय म्हणतात की जांभळाने सांगू नये की मी आंब्यापेक्षा चांगला टेस्ट दिली असती. जांभूळ जांभूळ असतं, आंबा आंबा असतो. प्रत्येक फळ, प्रत्येक झाड, प्रत्येक नैसर्गिक माणूस वेगळा असतो. पण निळू फुले आम्हाला खूप आवडायचे. म्हणजे आमच्या लहानपणी जर कोणाचे संस्कार किंवा कोणाचा अभिनय किंवा कोण आवडलं असेल जास्त तर ते निळू फुले पहिल्यांदा आवडले. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना त्यांचे पिक्चर बघितले. मग नाना पाटेकर खूप आवडायला लागले, नसीरुद्दीन शाह आवडायला लागले, विक्रम गोखले, विनय आपटे आमच्या लाईफमध्ये चांगले आले. पण एक होतं की कोणाची कॉपी करायला लागतो तो कधी स्वतःच असावं लागतं. की श्रीदेवी कुठेतरी म्हटल्याचं मला आठवते की तुम्ही सक्सेस होता म्हणजे काय, तर तुमची जन्मता तुम्हाला देवाने एक निर्माण केले, तर तुमची स्वतःची स्टाईल जेव्हा तुम्ही रिस्टॅब्लिश करता म्हणजे तुम्ही सक्सेस होता. ते तुमचं असलं पाहिजे.